अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। येथील वारणा नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेला 21 वर्षीय तरुण संकेत कांबळे याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। बेपत्ता झाल्यापासून सलग 36 तास सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले। आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या काळजाला पिळवटून टाकणारा होता। मिळालेल्या माहितीनुसार 3 एप्रिल 2026 रोजी संकेत वारणा नदीत पोहण्यासाठी गेला होता। मात्र पात्रामध्ये पोहत असताना अचानक दमछाक झाल्याने तो पाण्यामध्ये बुडाला। काठावर असलेल्यांच्या ही बाब लक्षात येताच परिसरामध्ये खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली। पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज घेत आपत्ती व्यवस्थापन पथकाने सलग 36 तास शोधकार्य राबवले। अखेर 36 तासांनी संकेतचा मृतदेह पथकाच्या हाती लागला। या शोध मोहिमेत कृष्णात सोरटे, प्रथम केसरकर, शैलेश हांडे, आदिनाथ कांबळे आणि सुदेश चव्हाण या तरुणांनी जीवाची पर्वा न करता मोलाची कामगिरी बजावली। संकेतचा मृतदेह नदीबाहेर काढताच त्याच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। विशेषतः त्याच्या आईने केलेला हंबरडा पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले। संकेत हा तरुण वयाचा आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने चिकुर्डे परिसरामध्ये या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे। उन्हाळ्याच्या दिवसात नदीपात्रामध्ये पोहायला जाताना पाण्याचा अंदाज घ्यावा आणि सुरक्षिततेची पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।